फलटणच्या विकासाचा बॅकलॉग आता भरून काढणार मंत्री जयकुमार गोरेंचं आश्वासन। गत 30 वर्षापासून फलटणमध्ये विकास कामं झाली नाही। सत्ता फक्त आपल्या घरात ठेवायची, याशिवाय दुसरं कोणतंच काम विरोधकांनी केलं नाही असं म्हणत आता येणाऱ्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात फलटण तालुक्याचा विकासाचा बॅकलॉग भरून काढणार असल्याचं आश्वासन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केलंय। यावेळी मंत्री गोरे यांनी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर सडकून टीका सुद्धा केली। फलटण बाजार समितीचे व्यापारी भाजपा, राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे विविध गाळेधारक हे भारतीय जनता पार्टीत त्यांनी प्रवेश केला। यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री शशिकांत शिंदे यांची वर्णी लागणार। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री तथा आमदार शशिकांत शिंदे यांची वर्णी लागणार असल्याची माहिती समोर येते। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजीनामा दिला असून मंगळवारी शशिकांत शिंदे हे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत। विविध ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा भाजपमध्ये प्रवेश। माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत फलटण तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच व विद्यमान सदस्यांसह माजी सदस्यांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केलाय। यामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचं पारडं जड होणार आहे। साताऱ्याच्या आरटीओ मध्ये विविध वाहनांचा जाहीर लिलाव। साताऱ्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायू वेग पथकाद्वारे मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांतर्गत अटकावून ठेवलेल्या व मोटर वाहन कर न भरलेल्या वाहनांवर हक्क सांगून सोडवून न घेतलेल्या 27 वाहनांचा जाहीर ई लिलाव ऑनलाईन पद्धतीने दिनांक 25 जुलै रोजी ठेवण्यात आला असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली। फलटण नगरपालिकेच्या त्या कार्यालयात दारूच्या पार्ट्या, अनुप शहांचा आरोप। फलटण नगर परिषदेच्या पाणी पुरवठा करण्यासाठी असलेल्या महात्मा चौक येथील कार्यालयात दारूच्या पार्ट्या रंगू लागल्या। याबाबतच व्हिडिओ फुटेज दाखवत नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अनुप शहा यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक यांच्यावर चांगलंच तोंडसूक घेतलं। फलटण तालुक्यात महायुतीच्या माध्यमातून जिल्हा परिषद व नगरपालिका ताकदीने लढवणार, बाळासाहेब सोळसकर यांची माहिती। येणाऱ्या काही दिवसात संपन्न होणाऱ्या जिल्हा परिषद व नगरपालिकेच्या निवडणुका या महायुतीच्या माध्यमातून फलटण तालुक्यात ताकदीने लढणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांनी दिली। यावेळी आमदार सचिन पाटील, तालुकाध्यक्ष श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, प्रदेश चिटणीस रामभाऊ ठेकळे, शहराध्यक्ष राहुल निंबाळकर, महिला तालुकाध्यक्ष सौ प्रतिभा चेतन शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी राष्ट्रवादीचे सभासद नोंदणी अभियान सुद्धा गावोगावी जाऊन करण्याचे निर्देश तालुकाध्यक्ष श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनी यावेळी दिले। बेस्ट रिकन्स्ट्रक्शन ऑफ शुगर मिल पुरस्कार किसनवीर कारखान्याला जाहीर। राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री व किसनवीर कारखान्याचे चेअरमन नामदार मकरंदाबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसंच खासदार नितीन काका पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 5 तालुक्यांचं कार्यक्षेत्र असलेल्या किसनवीर कारखान्यात भारतीय शुगर मार्फत देण्यात येणारा बेस्ट रिकन्स्ट्रक्शन ऑफ सिक युनिट फॉर शुगर मिल हा मानाचा पुरस्कार मिळाला। कोल्हापूर इथं शुक्रवार दिनांक 18 रोजी होणाऱ्या कार्यक्रमात या पुरस्काराचं वितरण होणार असल्याची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी दिली। राज्यात पशुपालन व्यवसायाला कृषी व्यवसायाचा दर्जा। पशुपालन व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात पशुपालन व्यवसायास कृषी व्यवसायाचा दर्जा देण्यात आलाय। राज्यातील पशुपालन व्यवसायाला मोठा दिलासा देणारा हा निर्णय असून असा निर्णय घेणारे महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली। शिवकालीन 12 किल्ल्यांना युनेस्कोचं जागतिक वारसा नामांकन। छत्रपती शिवाजी महाराजांनी रचलेल्या दुर्गराजाचा ऐतिहासिक ठसा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाला। महाराष्ट्रातील 11 आणि तमिळनाडूतील 1 अशा एकूण 12 किल्ल्यांना युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ अर्थात वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून मानांकन मिळालंय। हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा व ऐतिहासिक क्षण ठरणार।